काटाला एकदम. आपल्याला फक्त पाणीच घ्यायचं आहे. बेंटली गाडी कशी आहे बघा, युकेची गाडी आहे, लंडनवरून इकडे आली आहे फिरायला. राईट हँड ड्राईव्ह आहे त्याला. Now join the highway towards Col di Tenda Ventimiglia. हायवे नाही जॉईन करायचं, आपल्याला पार्किंग मध्ये जायचं आहे. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आपण आहोत आता सध्या इटलीमध्ये आणि आपली ट्रिप आहे इटली ते स्पेन. ॲक्च्युली हा लोड आपण ट्रेलर इथं स्वॅप केलेला आहे. आपल्या कंपनीच्या एका ड्रायव्हरनं आपल्याला इथं आणून ट्रेलर दिलेला आहे. आपण स्पेनवरूनच आलो आहे. स्पेनवरून हंगरीचा लोड होता, पण माझा निम्म्यात ट्रेलर चेंज केला इटलीमध्ये. आपण इटली आणि स्लोव्हिनियाच्या बॉर्डर जवळ आहोत. इथून जरा पुढे गेल्यानंतर 50 किलोमीटर अंतरावरती स्लोव्हिनियाची बॉर्डर आहे. तर आपण इथं विकेंडसाठी थांबलो होतो. ट्रेलर पण आपण इथं स्वीप केला होता आणि त्यानंतर आपण इथं लगभग 43 तासाची रेस्ट घेतली. आपली 45 तासाची असत्या, पण यावेळी घेतली नाही का तर आपलं अनलोडिंग बुधवारी आहे, संध्याकाळी आहे 9:30 वाजता. त्यामुळे आपल्याला आपली ड्युटी ह्या टायमाला सुरुवात करावी लागत आहे. त्यासाठी आपण या आठवड्यामध्ये 45 तासाची रेस्ट नाही घेतलेली. आपण 43 तास 10 मिनिटाची रेस्ट आपण घेतलेली आहे. तर ड्युटी आपण सुरुवात केलेली आहे. ऑर्डर वर्क लावलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे आपली ड्युटी चालू केल्यानंतर ऑर्डर वर्क लावावं लागते. तर ऑर्डर वर्क लावलेलं आहे. तर अशा प्रकारचं पार्किंग होतं इथं. आपण शनिवारपासून थांबलोय. शनिवारी आपण सकाळी 7 वाजता ट्रेलर स्वॅप केला होता. हा ट्रेलर आपल्याला मिळाला होता. आपल्या ट्रेलरमध्ये जे आहे ते स्कोडा कंपनीचे इंजिन आहेत, कारचे इंजिन आहेत, ते भरलेले आहेत. म्हणजे हंगरीतूनच हे लोड होऊन आलेलं आहे. आपल्याला इथं ट्रेलर दिलेलं तुम्हाला मी मागाशी जसं सांगितलं. आपल्याला स्पेनमध्ये विगोमध्ये जाऊन हा अनलोड करायचा आहे. तर हा मेन रोड आहे. ॲक्च्युली आपण या साईडला होता, आपल्याला आता पलीकडल्या साईडवरून आपल्याला स्पेनला जायचं आहे. तर आपण पुढं जाऊन यू टर्न करून यायचं आहे आणि आपल्याला पलीकडे जायचं आहे, पलीकडल्या साईडला जायचं आहे आपल्याला. तर चला तर मित्रांनो, करूया सुरुवात. आठवड्याची रेस्ट आपली झालेली आहे कंप्लीट. तर मित्रांनो, करूया ड्युटीला सुरुवात. गणपती बाप्पा मोरया. तर रात्रीचे म्हणजे पहाटेचे वाजलेले आहेत 2. आपण ड्युटी केलेली आहे स्टार्ट. का तर आपलं बुधवारी अनलोडिंग आहे आणि अनलोडिंग संध्याकाळी 9:30 वाजता आहे. मग आपल्याला आत्ताच ड्युटी चालू करावी लागते, त्यावेळेलाच आपण बुधवारी पोचू शकतोय. Now turn left onto Localata Autostrada. त्याला टाटा बाय बाय केलं. बऱ्यापैकी अजून ड्युटी स्टार्ट केलेली नाही. म्हणजे ज्याचं जसं प्लॅनिंग आहे, ज्याचं लोडिंग अनलोडिंग ज्याप्रमाणे आहे, ज्याला जिथं जायचं आहे त्याप्रमाणे इथं लोक ड्युटी स्टार्ट करतात. शक्यतो सगळी सकाळी 4-5 नंतरच ड्युटी स्टार्ट करतात. तर मित्रांनो, सकाळची वाजलेले आहेत 5:30. आपण तुम्हाला माहिती आहे 2ला चालू केलं होतं, तर 3.5 तास ड्राईव्ह झालेली आहे आपली. तर थोडंसं चहा वगैरे घेऊन झोप काढूया छोटीशी. आपल्याला 45 मिनिटाचा आता ब्रेक घ्यायचा आहे, पण आपण आता हा 1 तासाचं घेऊ. थोडीशी एक छोटीशी झोप घेऊन जाऊ, का तर आपण मध्यरात्री उठलोय त्यामुळे थोडंसं गाडी म्हणजे झोप येतेच, त्यामुळे थोडी झोप यायला लागल्या. काहीतरी खाऊया आणि झोपूया 1 तासानं, त्यानंतर निघूया आपण. अजून काय उजेड पडलेला नाही, अजून सुद्धा अंधारच आहे. तर मित्रांनो, छोटीशी नॅप झालेली आहे आपली. लगभग 1.25 तास झाला आपण इथं आहोत. पाठीमागं शेफ एक्सप्रेस आहे, फ्रेश व्हायसाठी तिथे गेलतो. आपली आता गाडी साईड कर्टनवाली. ही समोर दिसत्या गाडी ही रेफ्रिजरेटरवाली गाडी आहे. जसं आता आपण 1 तास थांबलो, 1.25 तास थांबलो,
तसं ह्या गाडीमध्ये तुम्ही थांबू शकत नाही का, तर याचा माल एक्सप्रेस असतो, खराब होणारा असतो. त्यामुळे कंपनी एक मिनिटाचा हिसाब ठेवते. या गाडीमध्ये तुम्ही असा टाइमपास करू शकत नाही. जसं आपण 1 तास आता झोपलो तसं या गाडीमध्ये तुम्ही थांबू शकत नाही का, तर कंपनी त्याचा एक मिनिटाचा हिसाब त्यांच्याकडे असतो. त्यांना माल लवकरात लवकर पोचवायचा असतो. मित्रांनो, लगभग 1 तास 59 मिनिटं झाली आपण थांबलो इथं. म्हणजे 2 ते 1 मिनिटं कमी 2 तास. तर विषय होता रेफ्रिजरेटर गाडीचा, जी समोर तुम्हाला दिसत्या. या गाडीची जॉब थोडीशी वेगळी असत्या. वेगळी म्हणजे ते खूप धावपळीचं काम आहे, पण त्यात फायदा हा आहे की तुमची कपडे घाण होणार नाहीत. तुम्हाला जास्त काय म्हणतो ना, काम जास्त काय करावं लागणार नुसतं बॅक डोर ओपन करायची, गाडी रॅम्पला लावायची, गाडी लोड होते. आपल्यात कसं ताडपदरी खोला, बेल्ट लावा. तर प्रत्येक गोष्टीचा काहीतरी फायदा आहे, काहीतरी नुकसान आहे. तर त्या ह्याच्यात कपडे घाण होणार नाही तुमचे. तुम्ही एकदम काय म्हणतो प्रोफेशनल ट्रक ड्रायव्हर राहणार त्यामध्ये. आपल्या ह्याच्यात असं नाही. आपल्या ह्याच्यात तुम्ही आता बघताय, बेल्ट लावावा लागतोय, ताडपदरी खोलावी लागते, बऱ्या साऱ्या गोष्टी आहेत. तर आपलं टोटल अंतर आहे 2500 किलोमीटर आहे टोटल अंतर आपलं बुधवारी संध्याकाळी 9:30 वाजता आपलं अनलोडिंग आहे. आज आहे सोमवार. तुम्हाला माहिती आहे आज वीकेंड पासून आज आपण सुरुवात केलेली आहे. वीकेंड संपलेला आहे आपला. आपण आता आहोत इटलीमध्ये. इटलीमधून आपण जाणार फ्रान्समध्ये आणि फ्रान्समधून आपण स्पेनमध्ये जाणार आहोत. तर आपला फ्रान्सचा पूर्ण मोठा सफर आहे. स्पेनचा पण पूर्ण स्पेन क्रॉस करून पलीकडल्या साईडला जायचं आहे. आणि हा इटलीतला प्रवास आहे. आणि इटलीतला आता आपण पुढे गेलं की नाईस रोड लागणार आहे आपल्याला, जो पूर्ण समुद्र किनारे जातो. मोनॅको हा एक देश आहे, तुम्ही ऐकला असशीला. त्या मोनॅको देशाच्या शेजारून बिलकुल आपण जातो. मोनॅको देश हा F1 कार रेसिंगसाठी प्रसिद्ध आहे. ऑनलाईन तुम्ही सर्च करू शकताय. इटली आणि फ्रान्सच्या बॉर्डरच्या मध्ये जायतो, समुद्र किनारे आहे एकदम. In 3 kilometer leave the motorway towards Hanover. तर मित्रांनो, तब्बल आज आपला 5 तास 45 मिनिटाचा प्रवास झालेला आहे. दरम्यान आपण 45 मिनिटाचा ब्रेकही घेतला होता. तोच ब्रेक आपण 1.5 तासाचा घेतली, एक झोप घेतली होती आपण. तर आपल्या प्लॅनमध्ये आता डिझेल टाकायचं आहे. 175 लिटर डिझेल आपल्याला इथं घ्यायचं आहे. इटलीमध्ये पण डिझेल स्वस्त असतं, पण त्याहूनही स्वस्त स्पेनमध्ये असते. त्यामुळे आपल्याला फक्त इथं 175 लिटर इथं डिझेल घ्यायचं आहे. माझ्याकडं पुरेसं डिझेल आहे स्पेनच्या त्या पंपापर्यंत पोहोचणे एवढं. 175 लिटर डिझेल आपण घेतलं की आपण इझिली त्या पंपापर्यंत पोहोचू शकतोय. त्यामुळं मॅनेजरनं अपडेट टाकलेली आहे की आपल्याला इथं 175 लिटर डिझेल घ्यायचं आहे. आणि त्यानंतर स्पेनमध्ये गेल्यानंतर स्पेनच्या बॉर्डरच्या नजदीकच एक पंप आहे, तिथं आपल्याला दोन्ही टँक आपले फुल करायचे आहेत. आपल्या दोन्ही टँकमध्ये साधारणतः 1000 ते 1100 लिटर डिझेल येतं. जस्ट आपल्याला इथं आता 175 लिटर डिझेल घ्यायचं आहे. पंप थोडा तुम्हाला माहित आहे, आधीच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघितलं की पंप हायवेच्या आतमध्ये असतो. थोडा जो हायवेच्या नजदीकवाला पंप असतोय त्याच्यामध्ये थोडंसं एक्सपेन्सिव्ह डिझेल असते, म्हणजे पॉईंटचा फरक असतोय. त्यामुळं कंपनी आपल्याला थोडा हायवेच्या आत साईडचा पंप देते नेहमी. In 1 kilometer leave the motorway towards याच्या आधीच्या Hanover. व्हिडिओमध्ये पण तुम्ही या गोष्टी बघितल्या असाल. हायवे पासून आपल्याला 1 किलोमीटर आतमध्ये जायचं आहे. तिथं हा पंप आहे.
Nevada. याच्या आधी पण मी एकदा या पंपावरती डिझेल घेतलेला आहे. जवळपास मार्केट मॉल वगैरे भरपूर आहेत इथं. इटलीमध्ये हा विषय बघा, रोड सोडला की टोल नाका तुम्हाला येणार. एक्झिट पॉइंट आणि एंट्री पॉइंटचा टोल प्लाझा असेल, मोटरवे जो म्हणतो आपण, तो तुम्ही सोडला तर तुम्हाला लगेच टोल. In 300 meter turn right, then turn right. ह्या पंपाचा आपण व्हिडिओ बनवलाय, जे आपण E20 पेट्रोलचा व्हिडिओ बनवला होता तो याच पंपावरती बनवला होता. मी विसरलो ते. इंस्टाग्रामला मी माझा एक व्हिडिओ आहे ते E20 पेट्रोल बाबतचा, फ्युअल बाबतचा, तो याच पंपावरती आपण शूट केले. Now turn right, then turn right. तर जे इंस्टाग्रामला आहेत त्यांना माहीत असेल, याच पंपावरती आपण बनवलेला आहे व्हिडिओ. Now leave roundabout at first exit, then leave roundabout at second exit. Now if possible, turn around, then turn left. एकदम छोटी जागा ठेवली टर्नला, काहीतरी कन्स्ट्रक्शन चालू आहे त्यांचं. गाडी सुद्धा बसवून झाली. या साईडला दिसतंय ही मार्केट आहे, हे मोठं मार्केट आहे. मला इथं आपण परचेसिंग पण केलं होतं. बघूया आता आपल्याला थोडं पाणी घ्यायचं आहे, पाणी घेऊया इथं. वेळ काय आपल्याला भरपूर वेळ आहे आपल्याला. गाडी लावायला पण जागा आहे तिथं भरपूर. छोटासाच पंप आहे. Now if possible, turn around, then dear 05. आपल्या गाडीत वजन पूर्ण आहे, त्यामुळे गाडी जोर लावते. आपल्या गाडीमध्ये 24 टन वजन आहे. मेन टँक मध्येच टाकूया आपण आपल्या लेफ्ट साईडच्या. 175 येईल त्याच्यामध्ये. पुढे घेऊन सरळ गेली थोडाशी जागा. तर डिझेल टाकायला सुरुवात केलेली आहे. पाहू शकताय 2.12 सेंट रेट आहे, म्हणजे 2 युरो 0.12 आणि आपल्या ट्रकमध्ये B7 नावाचं डिझेल टाकलं जातं. तिथं टँकवरती पण लिहिलेलं आहे बघा. एवढ्या प्रकारचं डिझेल आपल्या गाडीमध्ये चालतं. B7, B10 आणि XTL हे 3 प्रकारचे डिझेल आपण आपल्या गाडीमध्ये
टाकू शकतो. तर गाडी लावल्या इथं मित्रांनो, डिझेल टाकून झाले. हे मार्केट आहे. आपल्याला फक्त पाणी घ्यायचं आहे, पिण्याचं पाणी फक्त घ्यायचं आहे. त्या तिकडून रोड आहे जायला. बाकी सगळं आपण मागच्या म्हणजे फ्रायडेला मार्केटिंग केलं होतं, आपल्याला तिथं भेटलं होतं. फक्त आपल्याला पाणी घ्यायचं आहे पिण्याचं. तर जाय मार्केटच्या आतमध्ये. हे मार्केट आहे. बरेच सेक्शन, कपड्याचे वगैरे सेक्शन आहे. सगळे सेक्शन. आपण काय तिकडे लक्ष द्यायचं नाही. आपल्याला फक्त पाणी घेऊन निघायचं आहे. मागल्या वेळी पण मी या मार्केटमध्ये आलो होतो. वीकेंडचं परचेसिंग मी इथं केलं होतं. त्यामुळं थोडक्यामध्ये ओळखीचं झालं आहे मार्केट आपल्याला. हे पाणी 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 एकदम तिकडं लास्टला आहे. तर हे पाणी 2.76ला 6 बॉटल आहेत. जरासं महाग आहे इथं, बाकीच्या मार्केटपेक्षा इथं महाग आहे. पूर्ण पाण्याचा सेक्शन आहे. सगळं पाणी पाणी पाणी. आपल्याला फक्त पाणीच घ्यायचं आहे. बाकी सगळं आपल्याकडं आहे. हर एक सेक्शन आहे इथं. हे चिकन, पोर्क वगैरे सगळं. मार्केट फिरायला का आपल्याकडं तेवढा वेळ नाही आहे. आपल्याला फक्त पाणीच घेऊन जाऊया. आपल्याला झालेलं आहे बिल. भरपूर मोठी लाईन होती. एका आजोबांनी आपल्याला मध्ये जागा दिली का, तर आपल्याला फक्त एक बॉटलचं पॅकेट होतं. त्यामुळे तेवढेच आपल्याला त्यांनी जागा दिली होती. पटकन आपलं काम झालं. दुसरं आपल्याला काय घ्यायचंच नव्हतं. तो शॉप तर भरपूर आहेत. मॉल एक खूप मोठा आहे. 2 मंजिल आहे. पण आपल्याकडं तेवढा वेळ नाही. वेळ आहे पण आपल्याला काय घ्यायचंच नाही. त्यामुळं टाईमपास करण्यापेक्षा गेलेलं चांगलं. आता आपले 5.5-6 तास ड्राईव्ह झालेले आहे. अजून 3 तास ड्राईव्ह करायचे. त्यानंतर आपण कुठंतरी थांबायचं आहे. अजून 2-3 मार्केट आहेत. पलीकडे पण आहेत. तिकडं आहे. या इकडे पण मार्केट आहेत. चला तर जाऊया गाडीकडे. आपली गाडी दिसते तिथं. चला तर मित्रांनो, पाणी घेऊन आले. आपले 23 मिनिटं गेले सगळे इथं. ब्रेक कंप्लीट केला असता 45 मिनिटाचा, पण आपण नंतर घेऊ. अजून आपल्याकडे 2 तास ड्राईव्ह बाकी आहे. 2 तासानंतर आपण घेऊया. आता माझा 23 मिनिटाचा ब्रेक झालाय, म्हणजे आपले 15 मिनिटं काउंट होणार. म्हणजे टॅकोच्या रूलनुसार 45 मिनिटाचा तुम्ही ब्रेक आहे. समजा तुम्ही 40 मिनिटं, 43 मिनिटं किंवा 44 मिनिटं घेतला आणि तो ब्रेक तोडला, तर तो तुमचा 15 मिनिटाचाच ब्रेक काउंट होणार. किंवा तुम्ही 16 मिनिटं घेतली तरी सुद्धा तो 15 मिनिटाचाच काउंट होणार. पण 15 मिनिटाच्या पुढे घेतला पाहिजे. जर 14 मिनिटं घेतला तर तो काउंट नाही होणार. 15 मिनिटापासून पुढे 44 मिनिटापर्यंत जो तुम्ही ब्रेक घ्याल तो 15 मिनिटच काउंट होणार. आणि 45 मिनिटाचा ब्रेक तुम्ही जर घेतला तरच तो 45 मिनिटाचा ब्रेक काउंट होणार. तर आपले 23 मिनिटं झाली होती, म्हणजे आपला 15 मिनिटाचा ब्रेक काउंट होणार. आता नेक्स्ट आपण जिथं स्टॉप घेईल तिथं आपल्याला 30 मिनिटचा ब्रेक घेतला, म्हणजे ही 15 आणि ती 30 असे 45 मिनिटाचा ब्रेक कंप्लीट होईल. याला स्प्लिट ब्रेक म्हटलं जातं. तर इथं आता दाखवणार तो का, 30 मिनिटं पडले. आता नेक्स्ट ब्रेक आपला 30 मिनिटाचा असणार आहे. या इथे समोर दिसते ही एक स्टोर आहे बघा. रेस्टॉरंट पण आहे आणि मार्केट पण आहे.
गाडीत वजन पूर्ण आहे, गाडी भरपूर जोर लावते गिअर चेंज करताना. बस आपण 1 किलोमीटर जात आलो होतो. वापस आता आपण त्याच रोडला परत जॉईन करायचं आहे. टोल नाका आलाच, एक्झिट आणि In एंटर. 300 टोल meter, नाका keep तुम्हाला right असणार towards Genova. इटलीमध्ये. Now keep right towards Genova. आपल्याला इथं राईट ट्रॅक पकडायचा आहे. हा ट्रॅक पकडला की जिकडनं आपण आलो होतो तिकडं आणि वापस जाईल. हा या ट्रॅकला जातो, हा फिरून तिकडल्या पलीकडच्या रोडला जातो. युरोपमध्ये सगळ्यात इथं म्हणजे आला समजा तर सगळ्यात अवघड काय असेल युरोपमध्ये तर नेव्हिगेशन. युरोपमध्ये सगळ्यात गाडी काय तुम्ही चालवाय शिकून तिकडे चला, पण इथं सगळ्यात अवघड आहे की नेव्हिगेशन. नेव्हिगेशन लवकर लक्षात येत नाही. इथलं नेव्हिगेशन खूप टफ आहे. आपल्यासारखं नेव्हिगेशन नाही का, तर इथं रस्ते खूप अवघड आहेत. म्हणजे आपल्यासारखं कुठेही युटर्न मारला, कुठूनही गाडी घातली असं इथे काय सिस्टम आहेच नाही. त्यामुळे तर नेव्हिगेशन सगळ्यात जास्त अवघड काय तर नेव्हिगेशन आहे. आता इथून पुढे आपल्याला नाईस रोड चालू होतोय. म्हणजे हा नाईस रोड चालू झाला म्हणजे आपल्या लेफ्ट साईडला समुद्र असणार, पूर्ण भूमध्य सागर, आणि आपण त्याच्या काठाकाठाने पूर्ण फ्रान्स पर्यंत जायचं आहे. आणि तुम्हाला या रोडला एवढे टनल भेटतील की तुम्ही ते काउंट करू शकणार नाही, इतके टनेल आहेत. मी बऱ्याच वेळा प्रयत्न केलाय टनल काउंट करायचा, 100च्या पुढचे काय काउंट माझ्या नाही झाले. इतके टनल असे 500 मीटरला. आता हा टनल चपला बघा, पुढे टनल असे हर 500 मीटरला टनल आहे. एकदम असा घसारीचा रोड आहे, एकदम चढ आहे, घसार आहे, म्हणजे थोडासा डेंजरस रूट आहे. याला नाईस रोड म्हटलं जातं, नाईस रोड. पुढे आपण टर्न मारला की आपल्या लेफ्ट साईडला भूमध्य सागर असेल, समुद्र आहे पूर्णपणे. तुम्ही इटली जाऊन गुगल मध्ये पण सर्च करू शकताय. जेनोवा पासून आपण चाललोय आता. मिनिटाला सेकंदाला टनेल. आता हा गेला बघा, पहिला, दुसरा, बघा तो तिसरा आलाय. हर 500 मीटरला 1 किलोमीटरला टनल आहे आणि एकदम अत्याधुनिक टनल आहे. आपल्याकडे एक मिसिंग लिंक बांधलाय, पण काय त्याच्यावर राजकारण काय 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 झालं. इथं कितीतरी ऍडव्हान्स म्हणजे टेक्नॉलॉजीचे, थोडक्यात जे आपण म्हणतो आपल्याकडे म्हणला जातो शब्द स्पेस टेक्नॉलॉजी, तर इथं खऱ्याखुऱ्या स्पेस टेक्नॉलॉजीनं बनवलेले टनल आहे तिथे. जबरदस्त. हे तुम्हाला लुल्लूपुंज आहेत. अजून पुढे एवढे मोठे आणि एवढे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचे टनल आहेत काय विचारू नका. हे तुम्हाला साधारण म्हणजे एक साधी 500 मीटरचा अर्धा किलोमीटर, 10-10, 11-11, 12-12 किलोमीटरचे टनल आहेत पुढे. पण काय टेक्नॉलॉजी वापरले तिथे. आपल्या इथे एक मिसिंग लिंक बांधला, त्याचं एवढं उदं केलं, झालं महिन्याभरात तेवढा ढासळा. त्याच्यावर फक्त आता नुसतं राजकारण चालू आहे, फक्त राजकारण. रियालिटी मध्ये काही काम होईनाच झाले. आलायच बघा 4था टनल. 1 किलोमीटर पण आपण आलो नाही, लगेच आला टनल. असे कितीतरी टनल आहेत, म्हणजे मी काउंट केलेलेच नाही ते. कधीतरी काउंट करून तुम्हाला एखाद्या व्हिडिओ मध्ये सांगितलं. इतके टनल आहेत. 100 पर्यंतच माझ्याकडून काउंट झाले, त्याच्या पुढचे काय काउंट झाले नाही. तर एक अंदाजे 200च्या आसपास आरामशीर असतील टनल, आरामशीर. इतके टनल आहेत. इटलीमध्ये सगळ्यात जास्त टनल इटलीमध्ये आहे, सगळ्यात जास्त टनल. आता या टनल मधलं अंतर बघा, 50 मीटर सुद्धा नाही, लगेच दुसरा टनल. बाहेर पडतो ना पडतो तर दुसऱ्या टनल मध्ये लगेच एंट्री.
आपला आजचा प्रवास पण या टनल मध्ये संपणार आहे. म्हणजे आपण हा टनलचा रोड आज काय आपला पास होणार नाही का, तर आपल्याकडे राहिले आता 3 तास. आपण तुम्हाला माहिती आहे रात्री आपण 2ला चालू केले, तर आपल्याला फक्त आता ड्राईव्ह 3 तासच राहिलेले आहे फक्त. त्यामुळे आपला या रोडलाच आपली जर्नी आज संपणार आहे. या रोडलाच आपण कुठं पार्किंग बघून आपण 9 तासाची रेस्ट घ्यायची. जस्ट फक्त तुम्हाला दाखवतो की किती अंतरावर टनल आहे बघा. आता हा सपतोय तर पुढचा 100 मीटरवरती टनल आहे बघा, रेडी पोझिशन मध्ये. आणि एकदम अत्याधुनिक टनल आहे. ते आता तुम्हाला व्हिडिओ मध्ये कसे दिसत आहेत मला माहित नाही, पण एकदम अत्याधुनिक टनल आहे ते. हे छोटे छोटे आहेत, पुढे मोठे आहेत, हे छोटे आहेत, अजून पुढे गेला की अजून मोठे मोठे 10 किलोमीटरचे आहेत. 100 मीटरवरती झाला बघा. असे इतके पटापटा येतात टनल की ते काउंटच करता येत नाही. माग किती आकडा होता, आता किती काउंट. अशातच माझे ते मागच्या वेळी काउंट करायचे राहिले. 100 102 पर्यंत मी काउंट केले होते. त्यानंतर ते मी विसरून गेलो मग आधी किती काउंट केलं होतं काय किंवा काय. ते ड्रायव्हिंगच्या नादामध्ये ते लक्षात राहत नाही. असा विषय आहे. आता हे बघा अर्धा किलोमीटरचं अंतर असेल बघा, तो समोर आणि टनल आहेच. पूर्ण टनलची चिटली, सगळे टनल. हा रूट पण डेंजरस आहे. मगाशी तुम्हाला म्हटलं मी, नाईस रूट म्हणतात त्याला. हा एकदम डेंजरस रूट आहे. म्हणजे एकदम समुद्राच्या किनाऱ्या जातो, त्यामुळे चढ उतार भरपूर आहेत या रोडला. आणि अशी घसारा तर अशी आहे की गाडी म्हणजे इतकी जोर लावते स्वतःला थांबवण्यासाठी. ऑटोमॅटिक याला एक्झॉस्ट सिस्टम आहे ना, तर पूर्ण गाडीचा इंजिनचा आवाज एवढा मोठा येतो की विचारू नका. एवढी अशी जबरदस्त घसारा आहे. 8%, 9%, 10%च्या सुद्धा डला नाही. तर पाहू शकता आता हा समुद्र आपल्याला पूर्ण लास्ट पर्यंत राहणार आहे. काय आपला हा रोड संपस पर्यंत हा इकडे समुद्र आहे. आता पूर्ण रस्ता आपला समुद्राच्या काठाकाठानच असणार आहे. हे टनल आणि समुद्र हे कंटिन्यू आता चालूच राहणार आहे. हा इथून स्टार्ट होतोय समुद्र. बघू शकताय कशी लोक राहिलेत समुद्र किनारे घर बांधून. एकदम गोव्याची फिलिंग येते इथं. सगळ्या समुद्र काठाला अशी घर आहेत. तर मित्रांनो पाहू शकताय समुद्राकाठची घरं. हे जबरदस्त व्ह्यू आहे बघा. छान घर आहेत बघा समुद्र काठाला. एकदम राहायला इथे किती मजा येत असेल ना. किती सुंदर नजारा आहे बघा मित्रांनो. पूर्ण दाखवता येणं झालंय. आता लक्ष गाडी चालवताना पुढे द्यायला लागते. तर मित्रांनो या इथं आपण 30 मिनिटाचा ब्रेक घेतला, जो आपला 30 मिनिटाचा स्प्लिट ब्रेक राहिला होता. का तर बाहेर रस्त्यावरती ट्रॅफिक लागलंय. माझ्याकडे टाइम कमी राहिलो, त्यामुळे मी इथं पार्किंग मध्ये घातली. तर आपले 30 मिनिटाचा ब्रेक होता तो पूर्ण झालाय. पण अजून गुगल मध्ये काय ट्रॅफिक कमी झालेलं दाखवेन झालंय. पण आपल्याला निघालं पाहिजे. आपल्याला पुढं पार्किंग पण शोधायचं आहे. आपलं ड्राईव्ह झालंय लगभग 7 तास झालेले आहेत आपले ड्राईव्ह. त्यामुळे आपल्याला पार्किंग पण त्यानंतर शोधायचं आहे. त्यासाठी टाइमपास न करता आपण पटकन पार्किंग मध्ये जाऊया. ह्या रोडला
दिवसाला थोडं ट्रॅफिक असते का तर भरपूर टनल आहेत, गाड्या स्लो होतात, त्यामुळं या रोडला थोडंफार ट्रॅफिक लागतं. आपला प्रवास अजून भरपूर बाकी आहे. अजून आपल्याला 2000 किलोमीटर जायचं आहे अजून. बेंटली गाडी कशी आहे बघा, UK ची गाडी आहे, लंडन वरून इकडे आली आहे फिरायला. राईट हँड ड्राईव्ह आहे त्याला. मगाशी तुम्हाला म्हटलं ना, हा रूट थोडासा डेंजरस आहे. म्हणजे चढ उतार, टनल, समुद्र किनारा असल्यामुळे थोडासा रोड हा रिस्की रोड आहे. त्यामुळे या रोडला सांभाळून चालावं लागतं. त्यात आपल्यात गाडीत पण लोड पूर्ण आहे. म्हणजे 24 टनाचं आपल्या गाडीचं पासिंग आहे. तुम्हाला माहिती आहे 24 टन आपल्या गाडीत माल आहे. एक गाडी स्लो झाली कुठं की या सगळ्या गाड्या स्लो होतात. त्यामुळं हळूहळू सगळ्या गाड्या स्लो झाल्या की पाठीमागपर्यंत मग ती स्टॉप व्हायला चालू होतात. एकानं स्लो केली की सगळ्या पाठीमागं स्लो होऊन जातात. का तर तुम्हाला माहिती आहे इकडे क्रूज कंट्रोलवरती सगळ्या गाड्या चालतात. एकाचं स्पीड स्लो झालं की सर्वांचं स्पीड स्लो होतं. टनल बघा येतं मित्रांनो, 100 वर मागासपासून झाले असतील टनल. काउंट काय केलं नाही आपण. टनल किती बघा, साफ सुथरे एकदम. कशा कंडिशन मध्ये टनल आहेत बघा. कुठे घाण दिसतंय, कुठं पाणी पडतंय, लिकेज आहे, काय दिसणार नाही तुम्हाला. सगळं लाईटिंग आहे, व्हेंटिलेशन आहे, इमर्जन्सी एक्झिट आहे. या टनलच्या वरती लोक राहतात. वरती घरं आहेत, छोटे डोंगर आहेत. त्या डोंगराच्या पायथ्याशी घरं आहेत. कुठेही तुम्हाला काय दिसतंय का बघा. नीट अँड क्लीन किती साफ सुथरा आहे. खूप मोठे टनल आहेत. खूप मोठे 10 किलोमीटर 12 किलोमीटर सुद्धा टनल आहे. आपले 2-2.5 तास अजून राहिलेत. त्यातले 2 तास चालवायचं आहे. म्हणजे टोटल 9 तासच चालवायचे. आपण 8 तास 30 मिनटं 40 मिनटं चालवून आपण पार्किंग करायचं आहे. मी एक गुगलमध्ये पार्किंग बघून ठेवलं आहे. 110 किलोमीटर आहे इथून ते. बघूया तिथं जाऊन आपल्याला पार्किंग सापडतं का नाही, जागा सापडत्या का नाही. मोठं पार्किंग आहे म्हणूनच मी आधी बघून ठेवलं आहे. बेटर पार्किंग, काय प्रॉब्लेम नाही. का तर आपण दिवसा आहे, पार्किंगचा प्रॉब्लेम इटलीमध्ये संध्याकाळचाच येतो. आपली काय दिवसा होणार. आता वाजले दुपारचे 12:30. आपल्याला पोहोचायला इथले किती 2-2.5 वाजते. 2-2.5 पर्यंत आरामशीर आपल्याला पार्किंग भेटते. पार्किंगचं काय टेन्शन नाही आहे. बरोबर मी अंतर, आपलं जे ड्रायव्हिंग टाईम राहिले त्या अंतराच्या डिस्टन्स अकॉर्डिंगलीच आपल्याला पार्किंग बघावं लागते. तर ते आधीच आपण पार्किंग बघून ठेवलेलं आहे. किलोमीटर राहिलेलं आहे ते पार्किंग. आपण जाऊ तिथं 2-2.5 पर्यंत. 2 टाइमपास करत गेलं. कारण आज थोडासा चढ उताराचा रोड आहे त्यामुळे गाडी थोडीशी
काळजीपूर्वक म्हणजे सावकाश चालवायला लागते, त्यामुळे थोडासा वेळ होऊ शकतोय. त्यात आधीमध्ये ट्रॅफिक पण लागते. ट्रॅफिक म्हणजे गाड्या स्लो होतात, थांबत नाही आहे, पण ह्या टनलमुळं गाड्या स्लो होतात, कार स्लो होतात, असा विषय आहे. तर मित्रांनो, आता फक्त 49 किलोमीटर राहिलेलं आहे आपल्याला. तिथे जाऊन पार्क करायचं आहे आपल्याला. जवळपास 8 तासाचं ड्रायव्हिंग झालंय. 49 किलोमीटर जायला आपल्याला किती 30 मिनिटं लागतील, 30-35. तर मित्रांनो, तुम्हाला रिक्वेस्ट आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भरपूर लोकांनी सबस्क्राईब नाही केलेलं, फक्त व्हिडिओ बघतायत आणि पुढं जात आहेत. काही जण लाईकही करत नाहीत. भले ठीक आहे, लाईक नका करू, कम से कम एक सबस्क्राईब तर करू शकताय. जरा फॉलोअर्स वाढले तर आपला चॅनल मोठा झाला की थोडासा मोटिवेशन येते आपल्याला की अजून चांगले व्हिडिओ बनवावे, अजून जरा मेहनत घ्यावी असं वाटतं. ते सबस्क्रायबर वाढेनात किंवा असे व्ह्यूज येणार, त्यामुळे असं वाटतंय की यार काय बनवायचे व्हिडिओ. तर थोडेसे रिक्वेस्ट आहे तुम्हा सर्वांना, ज्याच्या जवळ हा व्हिडिओ पोहोचतोय त्यांनी कृपया सबस्क्राईब करत जावा. तुम्हाला माहित आहे व्हिडिओ बनवायला किती मेहनत घ्यावी लागते. मेहनत म्हणजे की टाइम काढावं लागते, टाइम मिळत नाही. तुम्हाला माहित आहे भरपूर आपलं जे शेड्यूल आहे ते बिझी असते, तरी सुद्धा आपण त्यातून वेळ काढून व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतोय. तर एक छोटीशी तुम्हाला रिक्वेस्ट आहे की आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब करा. काय त्याने तुमचं नुकसान होणार नाही आहे, तुम्हाला छान व्हिडिओ बघायला भेटतील. आणि तुम्हाला आता माहीत झालंय की आपला चॅनल मॉनिटाईज झालेला आहे. 2-3 दिवस झालेत. मी इंस्टाग्रामला स्टोरी ठेवली होती. जे इंस्टाग्रामला माझ्याशी कनेक्टेड आहेत त्या सर्वांना माहीत असेल की आपला चॅनल जो आहे मॉनिटाईज झालेला आहे. तर पुन्हा एकदा सर्वांना रिक्वेस्ट आहे भावांनो की सबस्क्राईब करा चॅनलला. तर बघू शकताय सारखे टनल आणि घसार चढ टनल, असाच हा नाईस रोड आहे. तुम्हाला जसं म्हटलं होतं की आपला आज मुक्काम याच रोडला होणार आहे, का तर आपले ड्रायव्हिंग टाइम संपणार आहे. उद्या पुन्हा याच रोडने आपल्याला सुरुवात करायची आहे. आपला अनलोडिंग किलोमीटर राहिलंय जवळपास 1800 किलोमीटर राहिलंय. अजून 1800 किलोमीटर जायचं आहे. अजून आपल्याला आता आपण आहोत इटलीमध्ये. इटलीमधून आपल्याला जायचं आहे फ्रान्स टोटली क्रॉस करून स्पेन टोटली क्रॉस करून आपल्याला परत विगोमध्ये जायचं आहे. तुम्ही गुगलमध्ये विगो सर्च करू शकता, VIGO स्पेन. तुम्हाला कळेल आपलं अनलोडिंग. बिलकुल समुद्राच्या काठाला, बिलकुल एकदम बीचच्या शेजारीच कंपनी आहे स्कोडाची. त्या कंपनीतच आपलं अनलोडिंग आहे. मी त्या कंपनीत फर्स्ट टाइम चालले, पण जे मित्र गेले होते ते सांगत होते की ते समुद्राच्या शेजारीच ती कंपनी आहे, छान कंपनी आहे असं त्यांनी सांगितलं. बघूया आता आपण जाणार आहोत त्या कंपनीत. पहिल्यांदाच गेल्यानंतर समजेल. जसं तुम्हाला सांगितलं की आपल्या गाडीमध्ये स्कोडा गाडीचा एक ब्रँड आहे प्युगोट म्हणून, त्या गाडीचं इंजिन आहेत, रेडीमेड इंजिन आहेत, म्हणजे तयार इंजिन आहे. त्याला तिकडं माझ्या मते असेंब्लीसाठी तिकडे चाललेले आहेत ते. तर मित्रांनो 7 किलोमीटर राहिलेला आहे पार्किंग. एक टोल प्लाझा येईल. टोल प्लाझा पास झाल्यानंतर आपल्याला पार्किंगसाठी खाली उतरायचं आहे. अजून हा नाईस रोड भरपूर बाकी आहे. आता 9 तास रेस्ट घेऊन आपण नंतर चालायचं आहे. बहुतेक संध्याकाळचीच आपली ड्राईव्ह चालू होणार. संध्याकाळमध्ये बऱ्यापैकी काही शूटिंग घेता येणार नाही, संध्याकाळीच काही दिसणारच नाही आहे. बघूया आता आपण 9 तास कधी कंप्लीट होतील. आता वाजलेत माझ्यामध्ये 2-2:15 वाजले दुपारचे. 3ला जरी पकडलं तर आपले रात्री 12ला 9 तास पूर्ण होते. मग
रात्री 12ला आपल्याला निघावं लागणार आहे. त्यामुळं पाहूया आता काय होतं. आधी जागा भेटते का बघूया पार्किंग मध्ये. मे बी मोकळंच असणार आहे का तर दुपारचं टायमिंग आहे. 4-5च्या नंतर जागा मिळणं थोडंसं कठीण होतं. आता आपल्याला भेटेल जागा, काय प्रॉब्लेम येणार नाही. अजून आपण जेवण करायचं. तुम्ही सकाळपासून बघितलं आपण फक्त 2:45चं ब्रेक घेतलेलं आहे. त्यात पण आपण काय ना काय तर असं खाल्लेलंच आहे. आपण जेवलेलं नाही. आता थांबायचं आहे. सगळ्यात आधी जेवण करायचं. भुका लागेल भरपूर. थोडे किलोमीटर राहिले त्यामुळे म्हटलं जेवायला नको का तर जेवलं की झोप येणार. का तर आपण तुम्हाला माहिती आहे रात्री 2 वाजता आपण स्टार्ट केले. म्हणजे मी 1:15च्या आसपास मी उठलो होतो. आता वाजलेत 2:15 म्हणजे 12-13 तास झाली. हे टनल काय संपण्याचं नाव घेत नाही. भरपूर टनल आहे. कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे खालचा नजारा दिसतोय का नाही कोणास ठाऊक. आपण वरती आहे, खाली घर आहेत आपल्या. म्हणजे हे ब्रिज आहे, ब्रिजच्या वरती आहे आपण. खाली घर आहेत, छोटी छोटी घरं दिसतात. समोर पण डोंगरावर पाहू शकता, वरती बी घरं आहेत. म्हणजे मी मागल्या एका व्हिडिओमध्ये पण बोललेलं आहे की इटलीमध्ये बऱ्यापैकी अशीच घरं आहेत, डोंगराच्या पायथ्याशी घरं आहेत. खूप छान घरं आहे त्यांची. टनल पास केल्यानंतर आपल्याला टोल प्लाझा लागेल. इथं बोर्ड लावलाय त्यांनी टोलचा. टोलवरती ट्रॅफिक लागले फर्स्ट टाइम. ट्रॅफिक एवढ्यासाठी आहे, पुढं एक 10 किलोमीटर वरती फ्रान्सची बॉर्डर आहे. त्यामुळे ट्रॅफिक लागलंय. ते मध्यंतरी स्पेनमध्ये ते इलिगल इमिग्रंट्स आले ना, त्यामुळे थोडंसं फ्रान्सनं पण आपली बॉर्डर स्ट्रिक्ट केलेली आहे. त्यामुळे स्पेनच्या बॉर्डरवर पण असंच जाम लागतंय. In 300 meters join the highway towards Col di Tenda Ventimiglia. आपल्याला जायचंय पार्किंग मध्ये. Join the highway towards Col di Tenda Ventimiglia. हायवे नाही जॉईन करायचं, आपल्याला पार्किंग मध्ये जायचं आहे. ॲटोपोर्तो म्हणून या पार्किंगचं नाव आहे, ॲटोपोर्तो. मी गुगलमध्ये आधीच सर्च करून ठेवलं होतं, पण मी कधी या पार्किंग मध्ये आलेलो नाही. मी फर्स्ट टाइमच आलोय. आमच्या 1-2 गाड्या असणार तिथे आमच्या कंपनीच्या.
लावूया, जास्त तिकडं पलीकडे जायला नको, आपल्याला बाथरूम वगैरे जवळच्या जवळ भेटेल, या इथेच लावूया. तर मित्रांनो, संध्याकाळचे वाजलेले आहेत 6. जेवण वगैरे आपलं झालेलं आहे. आपल्याला बरोबर रात्रीचं 1 वाजता पुन्हा ड्युटी स्टार्ट करायचे. बाहेर बघू शकता पाऊस पडायला लागलाय, तेव्हा बाहेर पण काही नाही, काही जागाच नाही. त्यात आपल्याला जेवण झालंय, आता आपण झोपायचं आणि रात्री 1 वाजता उठून आपली ड्युटी स्टार्ट करायची. चला तर मित्रांनो, गुड नाईट.